यंदा का बदल हवा, आमदार नवा. राजश्री शाहू महाराजांच्या घराण्यातला वारसा घेणार, आम्हा मागासवर्गीयांना पहिला आरक्षण मिळवून देणाऱ्या घराण्यातला जनघराण्यातला राहिलाय. त्यामुळे ह्यावेळी आज त्या गादीला मान द्यायचं असं आमचं धोरण आहे. कागल तालुक्यात आता काय चालू आहे, जनतेची चालू आहे दिशाभूल आणि 4 कंत्राटदारांचं चालू आहे किसफूल. ही कंडिशन सगळीकडे तुम्हाला बघायला मिळते. फक्त नावाला कागल एमआयडीसी आहे, नावाला शिरगाव एमआयडीसी आहे, नावाला शिरोली एमआयडीसी आहे आणि गडिंग्लज उत्तरच्या पोरांना तर कागदावरच खेळवत जात. संभाजीराजांच्याकडे संविधानिक पद नसताना सुद्धा त्यांनी आमच्या गावासाठी जवळजवळ 1 वर्षात 70-80 लाखाचा निधी दिलेला आहे. 27 एकर पार्क, प्रत्येकाला 2-2 गुंठ्याचा प्लॉट यांनी बहाल केलेला आहे. कधीही तिने आजपर्यंत आम्हाला एक नोटीस पाठवली नाही का, काही नाही. पण आज काही राजकीय विरोधक जे आहेत, समाजात जरा अफवा पसरवण्यासाठी एखादं प्रकरण घेऊन सिद्धनेरली सारखं सगळ्या समाजात अफवा पसरल्यात, पण तसं काही नाही आहे. मुश्रीफ साहेबांनी काय 25 वर्षात गावाचं काय केलेलं नाही आहे. 6 मारणार आहे. त्यांचा विकासाचा डोंगर आहे. कॉन्ट्रॅक्टदारांचा विकास झालाय, आमच्या लोकांचा सर्वसामान्यांचा काहीच विकास झाला नाही. साहेबांच्या संघ जे बगलबच्चे आहेत त्यांचाच फक्त विकास झालेला. पुस्तक तिने काढले, त्या पुस्तक मध्ये त्यांना कोणालाही माझ्यापुढे बोलवा आणि दाखवा, ही कामं डबल किती दाखवतो आमच्या गावात. आमच्या इथं मळ्यामध्ये बघितला तर तुम्ही एकाच रस्त्याचे 3 वेळा उद्घाटन केले आणि आरसीसी गटर सुद्धा त्याला दाखवले आणि निधी उचललाय 10 लाख रुपये. त्याचा रस्ताही नाही आणि काहीच नाही. संजय बाबा असू द्यात किंवा संजय मंडलिक असू द्यात, वीरेंद्र मंडलिक असू द्यात, यांनी ठरवले मुश्रीफ साहेबांना मंत्री परत करायचं आणि ती गेम चेंज होऊन परत 6 मारणार. लोकसभेला मंडलिकांबरोबर जे घडलंय ते आता विधानसभेला मंडलिक करणार. साहेब आहे की साहेबच, झाडून विकास कामं भरपूर झालेले आहेत. विकासाच्या नावावर विरोधक बोलायला लागल्यात की बाबा आम्ही विकास केला 7,000 कोटी केला, 50,000 कोटी केला. विकास जर केला असेल तर विकासाच्या नावावर त्यांनी फॉर्म भरून घरात बसायला पाहिजे होतं. त्यांनी जे भाजप प्रवेश जे केला आहे ते आपली फाईल बंद करून घेण्यासाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे. साला साहेब उठतात, हे उठतात, साला कुठला साहेब उघडं हे नसते, ऑफिस कुठलं सरकारी उघडं नसते. त्यामुळे काय हे साला उठणे म्हणजे काय हे नाही. आम्ही आता 5:30 उठून बसतो. रस्ते आणि मंदिरं बांधून गावचा कधीच विकास होणार नाही. शाळा, आरोग्य हे प्रथम पाहिजे. जनतेनं आता ठरवलंय की यावेळी राजेंना निवडून द्यायचं आणि राजेंनाच आमदार करायचं. तुतारी 100% निवडून येणार आणि सांगावातून कमीत कमी 1200 ते 1300 लीड पडणार. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, कागल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही यंदा कमालीची चुरशीची होते. एका बाजूला पाठीमागचे 25 वर्ष झाला आमदार असलेले हसन मुश्रीफ आणि दुसऱ्या बाजूला इथं मोठा वारसा असलेले संभाजीराजे मैदानात आहेत. या दोघांचा हा सामना आहे. मी आता सध्या या कागल विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांशी संवाद साधण्यासाठी याच तालुक्यातलं महत्त्वाचं आणि मोठं गाव असलेल्या कसबा सांगावमध्ये आलोय. खरं तर ही सकाळची 11-12ची वेळ आहे. बरीच व्यापारातली मंडळी आहेत, दुकानं वगैरे आसपास आहे, बरीच जनता इथं जमले. या लोकांसोबत आपण बोलूया, जाणून घेऊया की नेमकं या कागल विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या लोकांना काय वाटतंय. राम राम. राम राम. कुठलं गाव? काहीच कसबा सांगा. कसबा सांगावं. काय म्हणते विधानसभा काय आता चालू आहे. हा, वारं फिरले, फिरणारच. फिरणार आहे. कसं फिरतंय तसं आता जनता सांगेल की 20 तारखेला. हा, काय म्हणते खाली लोक तळागाळात काय लोकांनी परिवर्तन पाहिजे आहे. एकच माणसं आयुष्यभर नको आहे. नवीन लोकांनी संधी मिळायला पाहिजे. ही लोकांची इच्छा आहे. भागात अशीच म्हणायला लागले लोक, बदलूया बदलाय पाहिजे की जुन्यानं जायला पाहिजे. नवीन त्याशिवाय नव्याला चान्स कसं मिळणार. सगळीकडेच असा विषय आहे. संपूर्ण कागल तालुक्यात सर्वे जर तुम्ही केला तर तुम्हाला बातम्या ह्याच आहे काय मिळणार. तुम्ही सर्वे करू शकताय, हीच बातमी मिळेल. ठीक आहे. आबा हातात काय बातमी आहे बघूया. आबा तुमच्या हातात काय बातमी? आमच्या हातात काय, विधानसभेच्या लोकसभेचे तुतारी 100% निवडून येणार काय आणि सांगावातून कमीत कमी 1200 ते 1300 लीड पडणार. शरद पवार फॅन दिसताय. होय, आम्ही मी संजय बाबाचा आहे, परंतु दोन्ही गाडी एखादी यासाठी आम्ही त्यांच्याकडे प्रयत्न करून मी समर्जी घाटकांच्याकडे यात आम्हाला जोर खाल्लेला आणि गावातून कमीत कमी 1000 ते 1200 लीड घेणारच आम्ही काय. आणि आता 25 वर्ष आमदार आहेत, कामं केली ती म्हणतील लोक. कामं केलेत की जवळ 20 वर्ष केलेले तेच दाखवायचे. रोजच्या रोज काम दाखवायला लागते. ताजं दाखवायला लागतं. हा, बर, ठीक आहे. ताजं दाखवायला लागतं. एका पुस्तकात जे विकास कामाचं पुस्तक काढलंय त्यात एकच काम 2-2 वेळा लावलंय, दाखवलंय. तुम्ही ते पुस्तक वाचून जनतेसमोर दाखवू शकता. ज्या त्या गावातलं पुस्तक काढा आणि ज्या त्या गावातल्या लोकांनीच विचारा हे काम 1 वेळा झाले का 2 वेळा झाले, गटर 1 वेळा झाले का 2 वेळा झाले. डबल निधी डबल लागला पण काम एकच झालं. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय म्हणते वातावरण? वातावरण काय समजित गाडगे. का बरं मुश्रीफ साहेब का नाही? मुश्रीफ साहेबांनी काय 25 वर्षात
गावाचं काय केलेलं नाही आहे आणि या फक्त कॉन्ट्रॅक्टरांचं त्यांनी चांगलं केलेलं आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे घर भरायचे काम केले, बाकी काहीच केलेलं नाही गावात. आणि संभाजीराजांच्याकडे संविधानिक पद नसताना सुद्धा त्यांनी आमच्या गावासाठी जवळजवळ 1 वर्षात 70-80 लाखाचा निधी दिलेला आहे राजांनी. आणि त्यांनी महत्वाचं म्हणजे शाळेसाठी सुद्धा आम्हाला 25 ते 30 लाख 70-80 लाखाचा शाळेसाठी म्हणून 25-30 लाखाचा निधी दिला. त्यामुळं असा एक उमदं नेतृत्व आज तालुक्याला हवा आहे. का मुश्रीफ साहेबांनी 25 वर्षात नाही तर काय कामं झाली त्यांचं? कशाची कामं केली? एका रस्त्यावर 2-2 वेळा पैसे उचललेत. आज आपण इथे MIDC रस्त्याला गेलो तरी त्या गेल्या वर्षी त्या 2 वर्षापूर्वी त्या रस्ता गेला 1 कोटीचं काम केले त्यांनी, रस्त्याला पैसे लावले 1 कोटी रस्ते काम. त्या रस्ता बघितला पूर्ण रस्त्यात चाळण झाल्या 6 महिन्यात गावकऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर तक्रार केली, गेल्या वेळेला आंदोलन केलं, झाड लावली, तरी सुद्धा शासनाने दखल घेतली नाही त्याची. परवा काय तर घंटानाद सुद्धा केलेला आहे त्याच्यावर त्या रस्त्यावर. स्टेजवर त्यांच्याकडे बाबा म्हणते इकडे लोक. इकडे एक दादा होते. नमस्ते. नमस्ते. काय नाव आहे? नाव शंकर माने. शंकरराव, कसं करायचं यंदा का बदल हवा, आमदार नवा. हा, का बरं एवढं जोरात? पण का ह्या साहेबांच्या विकास कामांचा एवढा महापूर आलाय की न सांगण्यात बघा विकास कामं केल्या साहेबांनी. का एक रस्त्याचं 3 वेळा उद्घाटन करून 3 वेळा RCC गटर बांधून केल्या. दादा आमच्या इथं मळ्यामध्ये बघितला तर तुम्ही एकाच रस्त्याचे 3 वेळा उद्घाटन केले आणि RCC गटर सुद्धा त्याला दाखवले आणि निधी उचललाय 10 लाख रुपये. त्याचा रस्ताही नाही आणि काहीच नाही. तुम्ही आता जाऊन जर प्रत्यक्षात बघायचं म्हटलं तर बघू शकता. एवढा साहेबांनी विकास कामं केल्या. अशी विकास कामं झाल्यावर गावचा विकास व्हायचा नाही तर काय होईल? त्यामुळं आम्हाला ह्या वेळेला बदल हवा, आमदार नवा. बर, त्यांचं काय 25 वर्षाचं काम? 25 वर्षाचं काम म्हणण्यापेक्षा 25 वर्षात त्यांनी एखादी शाळा किंवा रस्ते आणि मंदिरं बांधून गावचा कधीच विकास होणार नाही. शाळा, आरोग्य हे प्रथम पाहिजे. एखादी आमच्या कसबा संघामध्ये एखादी शाळा किंवा ह्याचं काही सुद्धा आरोग्याच्या विषय, आता तुम्ही वरचा येथील सरकार दवाखाना जर बघितला जा, पाक भोंगळ कारभार आहे सरकार दवाखाना, कुणा सुद्धा लक्ष नाही. असं आहे. पहिला मूलभूत गरजा काय आहेत? शिक्षण, आरोग्य ह्या गरजा आहेत. आरोग्य, रस्ता, मंदिरं बांधून कुणाचा आजपर्यंत काय उद्धार झालेला नाही. आम्हाला शिक्षणाची आणि आरोग्याची गरज आहे या ठिकाणी आपल्याला पहिला प्राधान्याने. ह्या ठिकाणी कसबा संघामध्ये त्या बाबतीत काही सुद्धा घडलं नाही आणि रस्त्यांचा तर काहीच विकास झाला नाही. 6 वाजता उठून एवढी मोठी कामं करतात. 6 कोणाचा कॉन्ट्रॅक्टदारांचा विकास झालाय, आमच्या लोकांचा सर्वसामान्यांचा काहीच विकास झाला नाही. साहेबांच्या संघ जे बगल बच्चे आहेत त्यांचाच फक्त विकास झालेला. आपल्याला आमचा काहीच विकास झाला नाही सर्वसामान्य लोकांचा. 6ला उठायचं आणि बगल बच्च्यांचा हे करायचं. कुठला अधिकारी 6ला उठतोय आणि साहेबांची कामं होत्यात सांगा? आमदार 6ला उठले म्हणून काय झालं? अधिकारी कधी येतात प्रशासनाच्या कार्यालयात? 10च्या पुढे. 10 पासून यांची आणि हिने फोन करतात कामं चालू झाल्यात काय बघा. कुठली कामं चालू होत्यात साहेब? आम्ही आता बघतोच नाही ते गावामध्ये, काय सुद्धा नाही. राजे कधी आले का या भागात? राजांचं काम भरपूर झालंय या भागात. शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत साहेब दादांचं त्याच्यावर जास्त फोकस आहे. फोकस त्याच्यावर. काय ग्राउंडचं वातावरण काय म्हणते? खरं म्हणजे काय झाले? आता ते पूर्वी घड्याळ शरद पवारांकडे होते, आता शरद पवारांकडून ते घड्याळाकडे गेलेत. ओके, आणि राजे घड्याळाकडे शरद पवारांकडे आले. लयच गोंधळ आहे. खाली काय म्हणते या सगळ्या? काय सर्वसामान्यांची अपेक्षा म्हणजे जनतेत, आम्ही सर्वसामान्य आता जनतेमध्ये फिरतो ना, तिथं जनतेचं सर्वसामान्य जनतेचं मत आहे की बाबा ह्या वेळेला काहीतरी बदल घडूया. 25 वर्ष त्यांना सत्ता दिल्या, 5 वर्ष दादांना सत्ता देऊन बघूया काय होतं. ह्यामुळे त्या वेळेला काही परिवर्तन ही अटळ आहे. 100% परिवर्तन होणार. परिवर्तन ठीक आहे. इकडे दुकान आहे बाबा, दुकानापुढे काय जण थांबल्या. नमस्कार. ते काय नाव आहे? प्रदीप पाटोळे. प्रदीप पाटोळे. पाटोळे. प्रदीप काय काय म्हणते विधानसभा निवडणूक? सध्या तर वार दादांचा आहे, संविधानाचं. का बरं? त्यांचं काम चांगलं आहे आणि सुशिक्षित आहेत. 25 वर्ष काम. 25 वर्ष आमदार असून काय उपयोग नाही त्यांचा. असं कसं राव? 30 गटारी करणार, 30 रस्ते करणार, दुसरा विकास झालाच नाही गावात. चांगल्या गटर फोडायचे आणि परत चांगल्या बांधलेल्या गटर करायचे आणि परत आणि फोडून बांधायचे. त्यामुळे आमदार जरा बदल करायचा. बदल करायचा. सारखं एकाला देऊन काय माफ नाही. सगळी एकत्र म्हणते की मंडलिक साहेब, पुन्हा दुसरं घाटगे, पुन्हा आमदार तुतारी वाढणार. शरद पवारांचा आशीर्वाद त्यांनी ठरवलाय तुतारी आमदार वाजवायचे. शिकावा जनतेनं ठरवलंय असं त्यांचं मत आहे.
बघू जनता काय म्हणते. खरं तर यंदा ही विधानसभेची निवडणूक मी म्हणालो तसं प्रचंड मोठी चुरशीची ठरणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये काही तरुण मुलं येतील. हे बोलणार आहे का पोरानो? बोलणार आहे का? काय पोरं आहे ती? पोरं काय म्हणतात बघूया. नमस्ते रॉयल पॅटर्न. हो या काका. काय म्हणते बरं? काय आहे की चालू काय चाललंय इलेक्शनचं? बर काय म्हणतो पारड काय म्हणतंय? त्याला विचारा पारडाचं काय सांगता येत नाही हो. त्यात दुरंगी लढत लागल्या त्यामुळे घासाघाशी होणार. कशी होणार? होय 100%. पोरं काय सगळीकडेच आहेत. सगळीकडेच आहेत. काय अंदाज येतोय का नाही? अंदाज काय गावत नाही. कागल तालुक्याचा अंदाज गावणं अशक्य आहे. अशक्य? होय ठीक आहे. कागलाचा अंदाज गावात नाही म्हणतात. नमस्ते चौकात मध्ये उभारलोय आपण. होय काय करायचं यंदा? आमदा तुतारी वाजवायची की. तुतारी वाजवायची? होय का बरं? म्हणजे ह्यात पाठीमागे याच्यात एवढा भ्रष्टाचार झाला आहे की 35 कोटी मंजूर करून आणलं, त्याचा 8 कोटी पण खर्च झाला नाही. ते 27 कोटी गेले कुठे? काय करायचं यंदा? आमदा बदल घडवायचा. 25 वर्ष एवढी मोठी कामं केली म्हणते. केली की चार चौघांसाठीच की गावातल्या. लोकांसाठी काय नाही. काय ते साहेब आहे ठेकेदार आहे. लई चर्चा आहे बाबा. कसं करायचं? लई मुस्लिम साहेब आहे ठेकेदार आहे. नाही आता 4 लोकांसाठीच गावातल्या प्रत्येक गावातल्या 4 लोकांसाठी काम पैसा मंजूर करून आणायचा आणि हे करायचं. बाकी लोकांचं काय नाही. आमच्या गावात 60% होणार. 60% होणार. शिका बा 60% तर म्हणतात. जरा या इकडे बाबा. राम. नमस्कार. काय नाव आहे? बाळासाहेब आप्पा कलावंत. बाळासाहेब कसं वातावरण यंदा आमदारकीला? आमदारकीला साहेबाचा आहे. कोणत्या साहेबाचं आहे? मुस्लिम साहेबांचं आहे. का हो? सगळे विकास कामं त्यांची झालेले आहेत. पाणी आणणं, रोड करणं, सगळे कामासाठी त्यांनी पेन्शिलचं म्हणा, सगळं म्हणा, सगळी कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. काय कुठलं काहीच ते शिल्लक ठेवलेलं नाही. सगळी कामाला रोड म्हणा, पाणी, गोरगरिबांनी दान करणं काय म्हणून त्यांनी तुम्हाला 70% मतदान घेऊ शकतात. 70%? ठीक आहे. इकडे बी काही लोक आहेत त्यांच्यासोबत बी हाणूया थोड्या गप्पा. काय विधानसभेचा पेट जोरात झालाय नुसता. हो काय म्हणतात लोक. गाड्यापाशी दोघं पेपर वाचणारी गँग आहे बाबा. बर नमस्ते. काय तुम्हाला विचारण्याचा अर्थ नाही. तुम्ही रामकृष्ण हरी आता वाजवताय काय तुतारी? वाजवायचीच आहे औंधा वाजवायचीच तुतारी. कारण का व्यक्ती समोर अशी आहे की तोडीस तोड चांगला आहे. यंदा जरा लई वेगळं वातावरण झाले म्हणते. वातावरण जरा राजे त्या पद्धतीचे आहेतच. सिंह आहेत, हुशार आहेत, युवा पिढीतलं नेतृत्व आहे. समाजासाठी ते चांगलं आहे. त्याच्यामुळे आता औंधा तुतारीच वाजणार 100%. साहेबांनी कामं केली म्हणते दिले. केली की कामं केली. वर्षे 30 घेतल्यात. 30 वर्षात कामं केली तर काय वाईट नाही. तुम्ही वर्षे 30 घेतलाय. 5 टर्म 6 टर्म मग 30 वर्षात कामं दिसणारच किंवा साहजिकच आहे की. बर ठीक आहे. इकडे काय लोक आहेत बाबा बोलणार आहेत. काय आजोबा बिजोबा आहे का ते बघूया आपण. नमस्कार. बोला की. तुतारी लावली तुम्ही? होय तुतारी. का? जरा बदल व्हायला पाहिजे. होय. कशा पाहिजे पण? कसं झालंय एकच माणूस सारखा नको. एक आता हा समर्जित गाडगे एक वैचारिक माणूस आहे. शिक्षणानं चांगला आहे. लोकशाही म्हणजे राजश्री शाहू महाराजांच्या घराण्यातला वारसा घेणार. आम्हा मागासवर्गीयांना पहिला आरक्षण मिळवून देणाऱ्या घराण्यातला जनघराण्यातला राहिलाय. त्यामुळे ह्यावेळी आज त्या गादीला मान द्यायचं असं आमचं धोरण आहे. दुसरी गोष्ट आज आम्हाला आमचा इथं मातंग समाज जवळजवळ आणि कांबळे समाज म्हणजे मागासवर्गीय समाज म्हटला तर मांग महार ढोर चांबार अशा या 4 जातीतली लोकांचा जो समाज आहे या 4ही समाजाचं 2000 ते 2200 मतं आहेत. या 2000 ते 2200 मतासाठी आज त्यांनी वर इंदुमती पार्क म्हणून गाडगे त्यांच्याच अजून नाव आहे. पण आम्हाला आज तिथं तो 27 एकर पार्क प्रत्येकाला 2-2 गुंठ्याचा प्लॉट यांनी बहाल केलेला आहे. कधीही तिने आजपर्यंत आम्हाला एक नोटीस पाठवली नाही का काय नाही. पण आज काही राजकीय विरोधक जे आहेत ते सिद्धनल्ली सारखं प्रकरण मागासवर्गीय लोकांचं घेऊन त्यांची जागा घेतली. त्यांचं यांच्या जागा
त्यांना थोड्या दिलेल्या आहेत, बाकीच्या यांनी घेतलेल्या त्यांच्या तिने स्वतःच्या मालकीच्या घेतल्या. पण तो बावा उडून आज बहुजन समाज हा पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चाललाय. पण एक या समाजाची माणसं परिवर्तन व्हायला लागले. या दृष्टीतनं तिने काय केलं, या समाजात जरा अफवा पसरवण्यासाठी एखादं प्रकरण घेऊन सिद्धनेरली सारखं सगळ्या समाजात अफवा पसरल्यात. पण तसं काही नाही आहे. हा सगळ्या त्या म्हणजे काय म्हणतात ते नेरेटिव्ह हे फेक्स असंच करत आले. ती राजे 12ला उठतात, 1ला उठतात, कोण ह्यातला जाऊन बघतोय. राजे साहेब जे आज वरच्या लेवलला जे काम करणारी माणसं आहेत एका मोठ्या पदावर, ती माणसं ज्यावेळी उठतात तसं रात्री 3 वाजेपर्यंत तो माणूस या जनतेसाठी गेली 10 वर्ष झालं. त्यांच्या वडिलांनी बी तेच केलं. विक्रमसिंह घाडगे, स्वर्गीय विक्रमसिंह घाडगेंनी, आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन, त्या पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन आज तो माणूस देखील त्याच पद्धतीने काम करायला. जागाचा विषय तुम्ही म्हणला सिद्धनेरली मधला, तिथं जागा घेतली. तिकडं राजाने इथं कुठं दलित समाजाला काही जागा दिलेल्या आहेत. बरंच काय काय तळ दिलं म्हणते ती, बरंच काय काय होय दिलेला आहे. वरती माळाला जर तुम्ही गेला, या माळ भागात तिथनं वरचा जर म्हटला 5 स्टार MIDC सुद्धा इंदुमती पार्क या पार्क मध्ये झालेली आहे. त्यांच्या ह्यानंच आशीर्वादानं झालेली आहे. त्यामुळं आज आमच्या गावाला रोजगार मिळालेला आहे. आमच्या महिला वगैरे मागासवर्गीयमधील म्हणा किंवा इतर सगळ्या गावातल्या महिलांना तिथं काम मिळालेलं आहे. आणि त्यामुळं चांगलं झालेलं आहे. आणि आज 5 स्टार MIDC मध्ये जरा विस्कळीतपणा होत चाललाय. त्या 5 स्टार MIDCचा त्यांच्या तिथं दंडुकशाहीमुळं तिथं जायचं आणि माणसांचं इकडं तिकडं ह्या तेव्हा असं जे काय प्रकार घडालेत, त्यामुळं काही इंडस्ट्रीज मधल्या सोडून चाललेत. पण राजेसाहेबासारखा एक विचारवंत माणूस, चांगला माणूस, निष्कलंक माणूस, चरित्रवान माणूस जर त्या ठिकाणी गेला तर ही MIDC आणि पॉवरफुल करेल असा एक विश्वास तरुणांना वाटतोय. बदलाय पाहिजे अशी चर्चा आहे. का वाटतंय असं, का सुटलं एवढं वार? कसं झालंय, तरुणांना आताच्या सगळ्यांना बदल हवाय. एक चांगला माणूस आहे, या माणसाकडे कुठलंही या सत्तेची अपेक्षा येणार नाही आहे. त्यांची आज त्यांची जी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी त्यांची इस्टेट घातल्या. साहेब, त्यांना काही गरज नाही ह्या लोकांची, पण त्यांच्या घराण्याला रक्तातच त्यांच्या आहे की गोरगरीब बहुजन लोकांचा उद्धार करायचं हे त्यांच्या ह्याच्यातच आहे. नाही ते निवांत झोपून खाल्ले असते, त्यांच्या 100 पिढ्या खाल्ल्या असत्या, पण ते खाल्लं नाहीत. त्यांना कुठंतरी या समाजाचं, कुठंतरी ह्या दलित समाजासाठी म्हणा किंवा इतर बहुजन समाजासाठी काहीतरी करावं हे त्यांच्या ह्याच्यात रक्तात त्यांच्या असल्यामुळं त्यांनी ते सकाळपासून उठून घरदार त्यांचा आज राबायला लागले. ते ह्याच्यासाठी, ती पदासाठी पैशासाठी नाही. हे आता ह्याच्या अगोदर सगळ्यांनी पैशासाठी आणि सगळ्यासाठी केलं. या बाकीच्या गोष्टी काही मी त्या बोलत बसत नाही. पण आज ती लोकांच्या कल्याणासाठी काम करणार, ह्यात काय शंका नाही. शंका नाही. ठीक आहे, बोल. नमस्ते. काय 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 राजेंचं वातावरण आहे? राजे कसं राम साहेब एवढा मोठा अहो आता सगळं झालं की, आता ते 25 वर्ष दिले त्यांना. आता 25 वर्ष दिले सगळं. आता बघूया, आता जर आपला हे आहे तरुण वर्ग जास्त हे झाला, एकटावला आहे जरा. त्यानंतर एकच काम तिने 3 वेळा उद्घाटन करले आमच्या आवळे गल्लीमध्ये. एकच असतात 3 वेळा उद्घाटन. त्यामुळे आता हे दादांचं वातावरण जास्त आहे. चांगलं आहे. चांगलं आहे का तसं? दादांचं आहे वातावरण आहे. दादांचा विषय होणार, आमदार दादा होणार. आणि सारखे तुम्ही साला म्हणताय ना, साला साहेब ऑफिस उघडं नसतंय. जे तुम्ही कार्यकर्त्यांनी सांगता साला साहेब उठतात, हे उठतात, पण साला कुठला साहेब उघडं हे नसते. ऑफिस कुठलं सरकारी उघडं नसते. त्यामुळे काय हे साला उठणे म्हणजे काय हे नाही. आम्ही आता 5:30 उठून बसतो, त्याचा काही विषय नाही. शरद पवार असं ना, वयस्कर माणसं ही मानणारी आहेत. शरद पवारांचा काय फटका बसणार की 100% बसणार. आता आमची 3री पिढी चालू आहे म्हणजे राजेगडात 3री पिढी. त्यामुळे काय अडचण आहे. आमदार हे दादाच होणार. दादाच आमदार होणार म्हणतात बाबा. दादांच्या आमदार किलो मोठा जोर आहे. नमस्कार. कसं आता कसं आहे, इस्पर्लीमध्ये आपलं ते काय तर फेक न्यूज निघल्या की जमिनी राजेसाहेबांनी हे केल्या. पण राजे हे शाहू महाराजांचे रक्ताचे वारसदार आहेत. आणि शाहू महाराजांनी त्या काळी राजेसाहेबांनी आणि त्यांच्या शाहू महाराजांनी जमिनी या सगळ्यांना दिलेल्या आहेत. कोण दलित समाज असेल, बहुजन समाजाला त्यांनी जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे ही फेक बातमी बाहेर सोडून त्यांना आता काय झाले, आपल्या पायाखालची वाळू निसटलेली आहे. त्यांना आता माहित आहे की पुढचा आमदार मी होणार नाही. त्यामुळे फेक बातमी हे करून आपला प्रचार आणि राजेंच्या नावाचा तिने बाहेर म्हणजे एवढा उत्साह हे केलंय की त्यांनी विरोधक म्हणून राजेंना खालच्या लेवलला जाऊन टीका टिप्पणी करून सुद्धा
तिने हे केलंय की ह्यावेळी राजेसाहेबांना आता नवीन पिढी आहे आपल्या आता झालेलं आहे सगळं 25 वर्ष 30 वर्ष मंत्री आमदार आहात आपण त्यामुळं आताची सध्या युवा पिढी ही राजेसाहेबांना आणि परिवर्तनाकडे जातेले दिसत आहे. 25 वर्ष त्यांची आहे कसं करायचं माझं ते 25 वर्ष आहेत त्यांचे पण आता ते राजेंचं 10 वर्षाचं काम बघून ही परिवर्तनाची लाट बघून त्यांच्यातली पूर्णपणे हे झाले. आता ते खालच्या लेवलला म्हणजे ते टीका टिप्पणी करता येतात ते रडतील सुद्धा आणि ते आता म्हणणार की मला शेवटचं मला पदरात घ्या. हे आता जनता खुली राहिलेली नाही. 25 वर्ष तुम्ही जो विकास केला म्हणताय तो विकास नाही तर कॉन्ट्रॅक्टरांचा किस्सा फुल केलेला आहे. त्यामुळे विकास यो भकास झालेला आहे. आणि इथनं पुढे आता जे राजेसाहेब काम करतात ते आता पालकमंत्री झाल्यापासून राजेसाहेबांनी बांधकाम कामगार कॅम्प असेल ते सुद्धा अडवून धरलेला आहे. त्यामुळे जनता म्हटली हे राजे सुद्धा जनतेचेच काम करत आहेत आणि तो कॅम्प अडवल्यामुळे जनतेची ही कामं झालेली नाहीत. त्यामुळे जनतेनं आता ठरवलंय की यावेळी राजांना निवडून द्यायचं आणि राजांनाच आमदार करायचं. राजांना निवडून द्यायचं म्हणते बाबा. इथं आता पुढे अजून काही लोक थांबले ती त्यांच्याशी देखील आपण बोलूया. एकच मुश्रीफ साहेब. हा या गिराव सांगा की किशा बोलते की बोल रे दोन नमस्ते. हे घड्याळाचा माणूस गाठ पडावा काय म्हणतोय वारं काय म्हणतंय? 1 नंबर. पुन्हा 1 नंबर आहे मुश्रीफ साहेब. का बरं मुश्रीफ साहेबांनी 1 नंबर? सर कामच तसं केलेलं आहे 25-30 वर्ष म्हणजे सांगण्यासारखं बी नाही आणि भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे कसं एकच मुश्रीफ साहेब कागल तालुक्याचा प्रचंड भरपूर मोठा विकास केलेला आहे. कागल तालुक्यात 86 खेड्यात एकही मंदिर असं केलं नाही की बिनबांधता ठेवलेलं. एकच मुश्रीफ साहेब. लोक आधारवड मुश्रीफ साहेब. वन वे मुश्रीफ साहेब. वन वे सहाव्यांदा वन वे. पहाटे 4 पासून सकाळी 10 पर्यंत मुश्रीफ साहेबांच्या दारी रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे मग कामं भरपूर केलेली आहेत आणि विरोधकाचं काम पहिला केलेलं आहे साहेबांनी. त्यामुळे एकच मुश्रीफ साहेब. ठीक आहे. मुश्रीफ साहेबांचं वातावरण चांगलं आहे असं त्यांचं मत आहे. अजून थोडस रस्त्याने फिरत जाऊया बघू थोडं पुढच्या चौकाने विवकाने काय म्हणतात लोक. इकडे काही लोक थांबल्यात. नमस्ते. नमस्ते. काय विधानसभा राजेसाहेब आमदार होणार. कसं काय होणार? परिवर्तन अटळ आहे. ते म्हणलं काय आता 25 वर्ष कामाचा पूर उभा काय डोंगर उभा केलाय म्हणते. कसला डोंगर? मातीचा कसला उभा केलाय? कामाचा डोंगर नाही. हे सगळे 2 नंबरचा धंदा आहे. हे 4 वेळा रस्ते वगैरे केल्यात. आता आणि मागच्या वेळा उद्घाटन 4 दिवसापूर्वी उद्घाटन केलं. 4 कोटी रुपये या रस्त्याला लावलंय. आणि मागच्या 3 महिन्यापूर्वी आम्ही या रस्त्यावर काही झाडं लावल्यात ग्रामपंचायतच्या माध्यमातून. जिथं असं जवळजवळ 4 फूट 10 फूटचं असं खड्डे पडल्यात. इथून जर बघितला जात तिकडे पर्यंत सगळे खड्डे आहेत असं. आणि आता नवीन चालू केले. आणि 15 दिवसापूर्वी घंटा मोर्चा आम्ही काढला होता ग्रामपंचायत माध्यमातून जेणेकरून तोच निधी असं रिपीट होत चाललंय. सकाळी 6 वाजता उठून लोक सेवेत असतात काम साहेब. 6 वाजता शासकीय कार्यालय काय ओपन असते त्यावेळा. त्याला फोन लावतो कोणाला फोन लावायचा? आता त्यांचं माहिती कोणाला फोन लावतात ते. कसं करा राजांचं काय आहे का संपर्क या भागात? राजेंची सत्ता नसताना या कसबा गावाला जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी दिला. हा निधी शिक्षणाच्या माध्यमातून दिला होता. आता वरती आता तुम्ही प्राथमिक शाळा आहे जवळजवळ 17 लाख रुपये त्याच दिला. ग्राउंडला शाळेला शैक्षणिक आहे. शैक्षणिक साठी निधी दिला होता. नमस्ते. नमस्कार. कसं यावेळेला परिवर्तन अटळ आहे. का राजे येणार नाही. लोक कंटाळल्यात. ठराविक लोकांच्या 2 नंबरची पहिली जी आहे त्या फक्त कॉन्ट्रॅक्टर लॉबीशिवाय गावात दुसरं काय नाही. आणि पूर्ण मुस्लिम गट सुद्धा कंटाळला आहे. तुम्हाला समोर कोण बोलणार नाही पण त्यावेळेला मतदान हे 100% संभाजी राजांना होणार. सगळ्यांचं परिवर्तन अटळ आहे. आणि ते नाही ते बाकीच्या ज्या गोष्टी आहेत खोटं बोलण्याच्या प्रकारचे पुस्तक त्यांनी काढले. त्या पुस्तकमध्ये त्यांना कोणालाही माझ्यापुढे बोलवा आणि दाखवा. हे कामं डबल किती दाखवतो आमच्या गावातली. प्रत्येक काम डबल. नुसतं घराचं नाव बदलायचं. तिथं शंकरमाळी म्हणायचं तिथं दोंडामाळी म्हणायचं. घराला घर लागून तिथून रस्ता घालायचा. अशी सगळी भोगस एरिया आहे. कोणी चॅलेंज आहे मध्ये तिने कधी आमच्या पुढे बसूया आणि सांगूया कामं केली. आमचं चॅलेंज आहे. आम्ही माघार घेतो. त्यामुळे चाललंय हे सगळं चुकीच चाललंय. आणि यावेळेला जनता त्यांना धडा शिकवणार. आणि कसबा सांगावं म्हणजे तर हमखास 100% लीड मिळणार. शरद पवारांना मानणारी लोक आहेत की शरद पवार मानणारे भरपूर लोक आहेत. आणि त्यांना हे आवडलेलं नाही. हसन मुश्रीफ आज पण जे बोललं आणि केलं आणि शरद पवार साहेबांचा जे तिने विश्वास केला की लोकांना अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे ह्याला परिवर्तन अटळ आहे. 100% अटळ. एवढं कसं काय वातावरण फिरले तुम्हाला सुद्धा आता तालुक्यात फिरला असेल बघितला असेल जाणलं असेल. राजेच येणार. 100% राजे येणार. यात काही बदल होणार नाही. राम राम.
काय एवढं कशाचं वातावरण काय झालंय? का आता त्यांनी पुस्तिका काढल्या 65 नंबर पुस्तिकेवर 49वा मुद्दा त्यांनी दिला आहे. जैन स्मशान शेड 15 लाख रुपये खर्च. मग आता आम्हाला असा विचार करायला पाहिजे जैन लोकांनी त्यांच्यावर केस घाला पाहिजे काय बाबा चोरला गेलं स्मशान शेडच चोरला गेलं असं जर असलं तर. आणि 7,000 कोटीचा दावा केलाय. 3.5 लाख मतदार आहेत. प्रत्येक मतदाराच्या किती पडले 2,15,000 पडले. एवढा तुम्हाला दिसतोय का खर्च? त्यामुळे परिवर्तन आठवण कुठं आहे सगळं चाललंय. काय राजाचं वातावरण काय म्हणते? काय झालो राजे येते का इकडे? राजे असतात असतं राजे. संपर्काला कोण चांगला आहे दोघांना? संपर्क कसं असतंय संपर्क ज्या त्या गटाला म्हणून ज्या त्या आपल्या नेत्याकडे संपर्क करत असतो. मग काय संपर्क विषय नाही. ठीक आहे. तिकडे काय लोक थांबल्यात बोलणार आहे पोरांनो. ठीक आहे. इकडे अजून काय चौकात लोक आहेत त्यांच्याशी बोलूया. नमस्ते. नमस्कार. कसं काय ह्या वेळेला जनता सगळी म्हणते राजे साहेब. कारण की कागल तालुक्यात आता काय चालू आहे जनतेची चालू आहे दिशाभूल आणि 4 कंत्राटदारांचं चालू आहे किसफूल. ही कंडिशन सगळीकडे तुम्हाला बघायला मिळते. नुसतं रस्ते गटारी म्हणजे विकास नाही. लोकांना रोजगार पण मिळायला पाहिजे की आता लोकसंख्या एवढी वाढली आहे त्यावर रोजगार मिळायला नको. ही कंडिशन चालू आहे सध्याला. काय 25 वर्ष एवढं मोठं काम केले म्हणजे? तेच म्हणतोय ना 25 वर्ष जरी विकास काम आता मग पुस्तक काढून विकास काम केले सांगावं लागत असेल तर मग विकास काम कसला? 7,000 कोटी त्यांनी विकास काम केले. मग गावातल्या ना आता ह्या गावात काय केले ते सांगायला लागते. ह्यावरच सगळ्यांनी समजून घ्यायचो. केलेलं काम सांगायला लागते की नाही जनतेला सांगायला लागत नाही. मी एवढं केलंय म्हणून असा विषय आहे. त्यामुळे पुस्तक काढले आणि त्यात लोकांना कळायला लागले आता नेमकं काय झालंय कसं झालंय ते. मोबाईलवर केलं तर मासनी बघितलंय. मला बघितलंय का? जया दाखवला रे. ते मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधायला पाहिजे सांगितलं नाही. मला ते व्हिडिओ व्हायरल झाला. चांगलं वाटलं का? वाटलं की येतंय मला काम करायला. येतंय की. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय? छान वाटतंय. त्या मुद्द्यावर काय वाटलं कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं आला असा तरी आमच्यापर्यंत कामं झाली का काय इकडे? झाली की झाली. विकास झालाय. ठीक आहे. काय पण इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की कागलमध्ये अंडरकरंट जो सुरू आहे सध्या बदल होणारचा तो एवढा कशामुळे तयार झालाय? तेच म्हणतोय तुम्हाला की काम 7,000 कोटीची केल्यात पण ते लोकांना सांगावं लागतंय. ह्यातच सगळं आले हो. त्यातच राजे साहेबांचा विजय आहे असं आम्हाला वाटतंय बा. ठीक आहे. इकडे 2 खोंड उभे आहेत भाऊ. नमस्ते. काय म्हणते तरुण पिढी काय म्हणते? आता माझं नाव गंगाधर कांबळे आहे. छत्रपती शाहू घराणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराणं ह्या दोन्ही घराण्याचा एक मोठा म्हणजे आमच्या समाजावर एक मोठं हे आहे उपकार आहेत. आणि आता ते फेडण्याचं काम शाहू घराण्याचे जनक रक्ताचे जनक विचारांचे वारसदार राजे समर्जितदादा घाडगे हे नक्कीच ह्या विधानसभेमध्ये प्रचंड मताने विजय होतील. आणि राजेंचं जे काम आहे नुसतं मंदिर आणि मुश्रीफ साहेबांनी जे मंदिर वगैरे बांधलं मंदिरं पण बांधली पाहिजेत. लोकांचा धार्मिकचा जो जिव्हाळ्याचा संबंध आहे त्यात पण त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम आणि शैक्षणिक जे क्षेत्रात जे काम आहे. आता उदाहरण सांगतो साहेब तुम्हाला शेती व्यवसाय विद्या मंदिर तर माळावरचं मी गेले आता माझं वय 36 आहे. त्यावेळीपासून जे ग्राउंड होतं ते तिथं झालं नाही. राजे साहेबांच्या माध्यमातून तिथं चांगल्या प्रकारे ग्राउंड झालं. हे एक मोठा विषय. आणि जे आता विषय निघल्यात की सिद्धनर्लीचा विषय काय होते तुम्ही कांबळे म्हणून विचारतो बरं. मला महत्वाचं मी जातीवाद करत नाही. प्रश्न त्या निमित्तानं आहे म्हणून तो आहे की राजे यांनी दलित समाजावर अन्याय केला. सिद्धनर्लीचा विषय काय आहे आता यांनी म्हणाल्या जमिनी राजेंनी परत घेतली. हे सगळं खोटं आहे. हे आताच ह्या इलेक्शन मध्येच काढायचं काय संबंध आहे? शाहू महाराजांच्या घराण्याने कितीतरी जमिनी दिल्या शैक्षणिक क्षेत्रासाठी दिल्या तलावासाठी पाण्यासाठी लोकांना मदत केली. प्रत्येक गावात SC म्हणजे आमचा समाज आहे बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल ढोर समाज असेल ह्यांना राहण्यासाठी
पूर्वी शाहू घराण्याने प्लॉट दिलेत, स्वतःच्या जमिनीचं प्लॉट दिलेत. प्लस सांगतो साहेब तुम्हाला, धनगर समाजासाठी शाहू महाराजांचं मोठं उपकार आहेत. जमिनी 15-15 एकर 16-16 एकर असा विषय. आणि आमच्या समाजात शैक्षणिक दृष्ट्या आता तुम्हाला सांगतो, पहिलं वाचनालय गावातलं आमच्या छत्रपती शाहू घराण्याचे वंशज राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांनी बौद्ध समाजाला पहिलं वाचनालय दिलं. त्या वाचनालयाची दुरावस्था आता झाल्या. तला आणि राजे साहेबांनी आता निधी दिलाय. म्हणजे तुम्ही मुलांना शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. वातावरण चांगलं आहे. नमस्ते. कसं आहे पारड काय राजे साहेबांच्याकडे जास्त झुकलेला आहे. का बरं राजे काय विकास आता हा बघा रस्ता, हा 1.5 कोटीचा रस्ता आहे. इकडे जरा कॅमेरा गेला तुम्हाला कळ. आता इलेक्शन तोंडावल्या म्हणून हे आता ठिगळ जोडायचं चालू आहे काम बघा. हे विकास म्हणायचा का? खड्डे पडलेले आता इलेक्शन तोंडावल्या म्हणून मुजवायचं चालू आहे. काय विकास झाला? हे असं असतंय का विकास? आणि पूर्ण युवक वर्गाचा हा निर्णय झालाय, म्हणजे निर्णय आहे की बाबा राजेसाहेब निवडून यावे. 100%. ठीक आहे, राजेसाहेब निवडून यायला वाटतंय. शेवट करूया तिकडं. लोक त्या बाजूला थोडेसे बसलेत. बरोबर, ठीक आहे. इकडे 2 गडी बसलेत. नमस्कार. काय वातावरण चालू वर्षी बदल आहे तालुक्यात. बदल आहे? हो, परिवर्तन होणार तालुक्यात. आणि सुसंधी नवीन शिक्षित उमेदवाराला निवडून देणं वार आहे आमच्या गावात आता. आणि विकास कामाचा महाडोंगर त्यांनी केला आहे, पण भ्रष्टाचार त्यात भरपूर झालाय. त्यामुळे लोकांची नाराजगी जास्त आहे. आणि त्यांनी जे भाजप प्रवेश जे केला आहे ते आपली फाईल बंद करून घेण्यासाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे. कसली फाईल? आपले फाईल काय असेल ते. त्यांनी राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये जे गेले ते आपली फाईल बंद करून घेण्यासाठी गेलेत. त्यांनी मूळ राष्ट्रवादीचे, मग भाजपमध्ये का गेले? आपली फाईल बंद करून घेण्यासाठी गेले. पवार साहेब काय म्हणते आता? गुरु शिष्य जोडी. पवार साहेब चालू वर्षी फार्मात आहेत. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचं वारं फिरणार सगळं आणि त्यांची सत्ता येणार. सत्ता येणार म्हणतात. मुस्लिम साहेब थांबा की राव. ही फिरवा असं. मुस्लिम साहेबांची सापले. कसं वाटतं वातावरण? एकदम साहेबांचं वातावरण झकास आहे. झकास आहे, 1 नंबर. नाद करायचा नाही. 70 ते 75 हजार लीड ने येणार साहेब. तसं कामच आहे साहेबाचं. गोरगरिबाचा कैराव दैवत आहे ती. साहेब येणार 100%. विकास कामं झाली? विकास कामं गावातली पूर्ण झालेली, काही अडचण झाले का विकास काम? जोडीदार नाही, मी जोडीदार. नाही, मी नाही. काम झाल्या का नाही? काम पण झाले आहेत. काम साहेब आहे की साहेबच झाडून विकास कामं भरपूर झालेले आहेत. आणि निधी लाडकी बहीण वगैरे आलेल्या आहे. काय परिणाम होईल का लाडक्या बहिणी? भरपूर. आता घरात जाईल तिथे लाडकी बहीण साहेबच म्हणते. गड्या दुसरं नाही, तेच बटन दाबणार. भरपूर पैसे मिळाले. विकास पहिल्यांदा आहे. प्रत्येकाच्या घरात वैयक्तिक पैसे गेले महिला. आजपर्यंत कधी दिलाय काय? आपल्या नवऱ्याने तर कधी बायकोला एवढे पैसे दिलेत काय? हो घे बाळ, हे घेऊन जा म्हणून. तुम्ही तर दिलाय काय कधी सांगा? असं आहे होय. त्यामुळे साहेब आहे की साहेबच. कसं? आम्ही भाजपचा आहे. भाजपचा आहे आपण. आमचा साहेबांनीच पाठिंबा महायुतीमुळे. त्यावेळी आम्ही राजेशने दिलं तर त्यावेळी मात्र भाजप म्हणून आम्ही साहेबासो. ठीक आहे आपल्याला. नमस्ते. नमस्कार. बसा. काय म्हणतंय वाटतं? वय किती आहे सांगा आधी? वय 67 आहे. 64 आहे का? 67. गाडी बिडी चालवत आहे? काय काम करत होता? मी वकील आहे. वा वा, वकीलच माणूस सापडला मला. मग आता काय आता वकील साहेब कोण केस जिंकल वाटतं इथं कागल मतदारसंघात? राजे आणि हसन मुश्रीफ साहेबांच्या मध्ये. इथं आमच्या राजेंचं वर्चस्व आहे. राजेंचं वर्चस्व आहे? कशामुळं? नाही, त्यांनी कायम कंटेंट ठेवले आहेत. काम आहे त्यांचं चांगलं आहे आणि निष्कलंक आहेत. काम चांगलं आहे. लय निष्कलंक शब्द वापरते इथं का राजांच्या बद्दल? का नाही, काम त्यांचं चांगलं आहे आणि दाखवतात. आणि कारखाना पण चांगला चाललाय ना, शाहू कारखाना. ते चांगलं चाललंय. आणि नियोजित मंडळामध्ये असताना
त्यांनी आम्हाला गावाला कामं भरपूर दिले. मुश्रीफ साहेबांची 25 वर्ष हा 25 वर्ष युटीमध्ये सत्ता आहे मुश्रीफ साहेब. होय. आता लोक कंटाळलेत. तर चेंज पाहिजे. चेंज पाहिजे. जनतेला बदल पाहिजे. आणि हे तरुण आहेत, हुशार आहेत, शिकलेले आहेत, CI झालेले आहेत, त्यामुळे त्यांना जास्त हे आहे मान्यता. ठीक आहे, बदल झाला पाहिजे असं वाटतंय. इकडे कोण कोण आले बाबा? नमस्ते. नमस्कार. नमस्ते. बोला. काय म्हणते विधानसभा? विधानसभेचं वातावरण फारच तापलेलं आहे आणि ह्याच्यात सगळ्यात निर्णायक ठरणार आहे तो संजय मंडलिक यांचा गट. कारण का मी संजय मंडलिकांचा कार्यकर्ता आहे, स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. त्यामुळं आजपर्यंत संजय मंडलिक साहेबांना दिलेली वागणूक आणि त्यांच्यावर असणारं प्रेम हेच येणाऱ्या विधानसभेत ठरणार. मंडलिक साहेबांचा गट तिकडं मुश्रीफ साहेबांकडे म्हणते. ते म्हणणार की खासदारकीला पण सगळे नेते एकाच ठिकाणी होते ना. शेवटी जनता ठरवणार आहे की कोणाला मतदान करायचं आणि काय करायचं. खाली आजोबा म्हणत होतं की आतापर्यंत मुश्रीफ साहेबांनी लई वेळा गोड बोलून दगा दिलाय मंडलिक कुटुंबाला. त्यामुळे मंडलिक कुटुंबानं बी यंदा ठरवले स्टेजवर यांच्या परवा वीरेंद्र मंडलिक यांनी ह्या गोष्टीबद्दल वाच्यता केलेली आहे. जवळजवळ मला वाटतं एक 15 दिवसाच्या पाठीमागे इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेस त्यांना ह्याच्यामध्ये गोकुळमध्ये दगाफटका झालेला आहे. परत त्यांचा ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये दगाफटका झालेला. असं बरीच 2-3 कारणं आहेत. त्यामुळे काय होईल मग असं सांगितलं ना की संजय मंडलिक गटच ठरवणार आहे की कोणाला आमदार करायचं. संजय मंडलिक गट ठरवणार. कसं मुश्रीफ साहेबच 6 मारणार यंदा, जोरात मारणार. ते काय म्हणतात मंडलिक गट काय आतनं गेम होणार म्हणतात. किती गेम करू देत, आम्ही आहे ना त्याला. गेम चेंज करणारा आमचा किंग मेकर मुश्रीफ साहेबच आहे. सगळ्या गेम चेंज होते तिथं आणि त्यांनी ते करून दाखवलंय. मंडलिक साहेब त्यांच्याबरोबर आहेत, संजय बाबा माजी आमदार त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्यांनी ठरवलंय की नाही साहेबांना मंत्री परत करायचं. संजय बाबा असू द्यात किंवा संजय मंडलिक असू द्यात, वीरेंद्र मंडलिक असू द्यात, यांनी ठरवलंय मुश्रीफ साहेबांना मंत्री परत करायचं आणि ती गेम चेंज होऊन परत 6 मारणारच. 6 मारणार. ठीक आहे. इकडे जण घड्याळाचीच कार्यकर्ते दिसतात. नुसतं घड्याळ घड्याळ घड्याळ. कसं वाटतंय? बरं वाटतंय की बरोबर. घड्याळ 6 मारणार. काय वाटतं मारणार? त्यांचा विकासाचा डोंगर आहे. विकास कामाच्या मुद्द्यावरच तिने मत मागतात. फक्त आश्वासन देतात, आश्वासनाची पूर्तता करतात आणि गोरगरीब जनतेची अवरात्र सेवा करतात. त्यामुळे मुश्रीफ साहेब ओनली मुश्रीफ साहेब. इकडे 4-5 गडी बसल्यात बाबा, त्यांना बोलूया. बसू का? लय खटाळा झाला मध्ये सांगा. 2 इकडे वा 2 इकडे वा. आय 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 आय. राम राम सगळ्याला एकदम. इकडे काय लिहिले बघा, गाव चावडी. गाव चावडी पुढे बसतो. काय म्हणतंय वातावरण यंदा? चांगला. कुणाला चांगला? राजेंसाठी. हे कशा पाहिजे राजेंसाठी? बदल पाहिजे. 6 मारणार म्हणतात. बदल पाहिजे. 6 मारणार मारू दे की, आउट होणार आहे आता. आउट होणार का? बरं झाले गाडा. काय गाडा बरं झाला. कशानं? पापानं. कसलं ईडी कोणाही मागे लागली, कोणाही मागे लागली. महाराष्ट्रात जेवढे गद्दार आहेत ती सगळी सापडली ना आता. सामान्य माणसाच्या पाठीमाग काही ईडी लागली नाही. एखाद्या शेतकऱ्याच्या मागे काही ईडी लागली नाही. गावात कामं झाली म्हटली, पण किती कामं झाली आणि किती पैसे खाल्लं त्यात. कॉन्ट्रॅक्टर किती मोठं झालं इथे. एकच काम 2 वर्षात रिपीट तेच काम. ते काम का नाही सर केलं? बरं, ज्यावेळी तुम्ही एखादं पुस्तक काढले प्रचारासाठी, आता पुस्तक वाटप झाले, त्या पुस्तकामध्ये प्रत्येक काम सेपरेट दिलेलं आहे. मग त्या कामाबरोबर ते काम केलं कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याचं नाव पण द्या. त्याला आम्ही विचारतो किती खर्च आला. तुम्ही फक्त काम टाकला आहे, त्याच्या पुढे रक्कम टाकली, पण तेवढ्या रकमेचे काम झालेलं नाही. आणि तेवढी रक्कम जर घातली असेल तर परत एका वर्षाच्या आत ते रस्ता परत का रिपेरीला आला. मंडलिकांचा गट काय करते? लोकसभेला मंडलिकांबरोबर जे घडलंय ते आता विधानसभेला मंडलिक करणार. ती म्हणते की मंडलिक साहेबांचा ती गट सगळं आमच्या सोबत आहे. काय बघू की. त्यावेळी पण हे म्हणत होते ना मुश्रीफ साहेबांचा गट बरोबरच आहे, पण फटाकड्या कोणी उडवल्या सांगाव मध्ये सगळ्या गावाला माहिती आहे. मुश्रीफांनी पडलं काय मंडलिकांना? ते आम्ही बोलणार नाहीत आता काय. संपूर्ण मंडलिक गटालाही माहिती आहे. फटाकड्या उडवणारे राजे गटाचे इथे कोण नव्हते. फटाकड्या ज्यावेळी उडल्या
शाहू महाराज निवडून आल्यानंतर राजे गटाचे कोण नव्हते. जिथं शब्द दिलाय त्याच्याशी एकनिष्ठ राहणार. ठीक आहे. कसं कसं काय करते म्हणली गटाई लोक? म्हणले गटाला तर हे नाही राजे गटा नाही पण राजा नाही येणार. तुम्ही काय करताय? आम्ही काय करतो? शेतकरी काय म्हणतो? शेती करतो. शेतकऱ्याला काय म्हणणं आहे? राजाने टाकायचं. का बरं? का बरं आता झाले इतकी वर्ष आम्ही बेंडाळून पास झाले. आता नवीन जरा चलावून म्हणून आम्ही हे करावं. नवीन पाहिजे. नमस्ते. बोला. काय म्हणते? काय करता तुम्ही व्यवसाय? मी मोबाईल व्यावसायिक आहे. मोबाईल व्यवसाय काय म्हणते मोबाईल व्यवसाय? अशा वेळेला काय राजेसाहेबांचं वातावरण आहे. वातावरण म्हणण्यापेक्षा 100% राजेसाहेब बसणार आहे वेळेला. कारण जी विकासाच्या नावावर विरोधक बोलायला लागल्यात की बाबा आम्ही विकास केला 7,000 कोटी केला 50,000 कोटी केला. विकास जर केला असेल तर विकासाच्या नावावर त्यांनी फॉर्म भरून घरात बसायला पाहिजे होतं. म्हणजे विकास केला ह्या मुद्द्यावर. काय आता जे सत्ताधारी जे आहेत त्यांची जी बगलबच्ची आहे तीच यात मोठी व्हायला लागली. सामान्य माणूस जो भरपळत चाललाय तो भरपळतच चाललाय. आणि या अनुषंगाने यावेळेला ठरवले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कागलच्या जनतेला आणि कागल उत्तर गडिंग्लजच्या जनतेला सांगतो की उच्च शिक्षित पहिल्यांदा आमदार मिळणार. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात की डबल CA जे भारतातले काही टक्के लोक हे शिक्षण घेतात ते उच्च शिक्षित मिळणार. आणि उच्च शिक्षण स्वतः चार्टर्ड अकाउंट असल्यामुळे मला वाटते खाण्याचा विषयच नाही. आणि एक व्यक्ती 1 रुपयाचा हिशोब आम्ही जनतेला राजेसाहेब देतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि ह्या वेळेला बदल हा 100 नाही 1,00,000% बदल होणार आहे. आणि लोकांनी ठरवलंय. लोकसभेला जसं लोकांनी ठरवलं तसं ह्या वेळेला पण लोकांनी ठरवलं. त्यामुळं ह्यात काही विषय नाही. मंडली काय गटाला चर्चा चालू आहे? नाही मंडली गटाचा विषय सांगू जे आता आमच्या सहकार्याने बोललं ते त्या पद्धतीने लोकसभेला जसं झालं तसं ती विधानसभेला करणार हे नक्की आहे. नमस्ते. नमस्कार. नाव काय? ब्रिजेश पाटील. ब्रिजेशजी कसं वातावरण? राजे गटाचं फुल आहे. का चौघ मिळून बसलाय म्हणून म्हणताय? नाही तसं काही नाही आहे. राजे गटाचं वातावरण का चांगलं आहे. उच्च शिक्षित आहेत. राजे निष्कलंक आहेत. आणि कुठल्या भ्रष्टाचारांचा धप्पा नाही त्यांच्यावर. अशी व्यक्तीच निवडून यायला पाहिजे. आता सध्याच्या स्थितीला 25 वर्ष सत्ता भोगून त्यांना काय दिले? त्यांनी काय दिले कागल तालुक्याला? काहीच दिलं. फक्त रस्ते मंदिरे बांधली म्हणजे विकास कामं झाली नाही. सुशिक्षित बेरोजगारही वाढलेली आहे. त्यांना काम पाहिजे. रोजगाराचं काय? रोजगाराचं म्हणजे गडिंग्लज उत्तर भागात सुशिक्षित बेरोजगार आता तिथंच आहेत. तिथं MIDC नाहीत. त्यानिमित्त इथं कागल तालुक्यात मोठी MIDC आहे. त्या निमित्तानं मोठे कंपनी इथं यायला पाहिजे होती. आणि त्यांना सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळायला पाहिजे होतं. ते मिळालं नाही. अजूनपर्यंत ते तशीच आहे. आणखीन एक MIDCच्या बाबतीत जर बोलायचं झालं MIDC तर आता जे आमचे सत्ताधारी आहेत ते काय म्हणतात की MIDC आणली. एक 12 वर्षात माझ्या अंदाजानं आता माझं वय 34 आहे. 12 वर्षात एक सुद्धा मल्टीनॅशनल कंपनी इथं आलेली नाही. बरं ठीक आहे तुम्ही MIDC आणली विकास केला म्हणताय. मग जे उच्च शिक्षित पोरगा आज पण पुण्या मुंबईला का जाते तिथं तुम्ही त्यांचं कॅम्पस का लावा लागलाय? त्या पोरांना इकडे आणायचा तुम्ही प्रयत्न केला. IT हबचा विषय काढला तुम्ही. IT पार्क इथं उभा करणार हा तुम्ही हे विषय केला. मग IT पार्क कुठे गेला तू? फक्त काय झालंय लोकांनी आपल्याला प्रत्येक वर्षी दारात यायला पाहिजे 5 वर्षानं आणि दररोज ते दारात येणं थांबलं नसलं पाहिजे. हा एक निवड हेतू आहे. आणि मुळात म्हणजे जर तुम्ही विकासाचं जर बोलत असाल तर तुम्हाला दारोदारी पाया पडायला. आणि आता तुमचं कसं पायाखाली वाळू कशी घसरले एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर म्हणताय की विकास केलाय आम्ही विकासाचा जोरा बोलतोय काम बोलतोय ठीक आहे तुमचं काम बोलत असेल पण कामाच्या पाठीमागे 10 रुपये तुम्ही 5 रुपये विकास करताय आणि 5 रुपये गेलेलं तुम्हाला पण कळत नाही. असा सगळा प्रकार आहे. आणि ह्या वेळेला मी सांगतो आमच्यासारखी उच्च शिक्षित असतील किंवा तरुण वर्ग असतील सुशिक्षित बेरोजगार असतील यांनी ठरवले पुण्या मुंबईला आज आमच्यासारख्या मित्रांना भावांना पुणे मुंबईला जायला लागले. 2 सुट्ट्या मिळतात नाही मिळतात असा प्रकार सगळा कशामुळे झालाय? फक्त नावाला कागल MIDC आहे, नावाला शिरगाव MIDC आहे, नावाला शिरोली MIDC आहे आणि गडिंग्लज उत्तरच्या पोरांना तर कागदावरच खेळवत जातो. आज सुद्धा गडिंग्लज उत्तरचा युवक कामासाठी भटकतोय. म्हणजे इथं शिकलेल्या माणसाला काम नाही. UP बिहारची पोरं येऊन बसले. UP बिहारची पोरं येतात. स्वतः मी व्यावसायिक असल्यामुळं माझ्याकडे UP बिहारची भरपूर कस्टमर येतात. ठीक आहे राबण्याची क्षमता असेल बरोबर आहे पण ती पोरं आज तिथं कामाला करल्यात. पण आमची युवक मात्र पुणे मुंबईला पळायला लागल्यात. अक्षरशः अशी वाईट परिस्थिती पोरांची झाली. अशा परिस्थितीला कुठं तर आम्हाला वाटते बदल झाला पाहिजे. आणि मला वाटते ठरवली लोकांनी फक्त औपचारिकता बाकी. ठीक आहे. तर साधारण या पद्धतीच्या प्रतिक्रिया या संपूर्ण भागातून आहेत. खरं तर यंदाची कागल विधानसभेची निवडणूक प्रचंड वेगळी आहे. चुरशीची आहे. कागलकर असतील किंवा मी या भागात आलो असेल किंवा इतर भागामध्ये पण जातोय आपण की
काहीतरी बदललंय या निवडणुकांमधलं. लोक सांगतायत की टेम्पो बदलला या निवडणुकांना अंग बदललंय. पूर्वी या भागामध्ये हसन मुश्रीफ सहजासहजी निवडून यायचे, निवडणूक तानाची वाटाही नाही त्यांना, परंतु यंदा ते ज्या पद्धतीनं प्रचार करायला लागले, ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येत आहेत, ज्या पद्धतीने त्यांची भाषणं होत आहेत, ज्या पद्धतीनं गावगावचं निवेदन लागलंय, त्या सगळ्यामुळं कुठंतरी वातावरण बदललंय आणि ते पॅनिक आहेत. अशा मोडवर लोक चर्चा करतायत. कदाचित हसन मुश्रीफांना आपला या संपूर्ण निवडणुकांमध्ये पराभव होईल असं वाटतंय, त्यामुळे ते काय पद्धतीचे वक्तव्य करतात असेही लोक सांगतात. आणि कुठंतरी माहोल जो खालचा आहे, जे प्रत्येक निवडणुकांमध्ये एक नॅरेटिव्ह असतं किंवा एक वातावरण तयार होतं, त्यामध्ये कागलमध्ये कुठंतरी यंदा परिवर्तन होणार आहे किंवा बदल हवा, आमदार नवा किंवा बासकी कटाळ्यात लोक, या पद्धतीचा टोन कुठंतरी जास्त दिसतोय. त्यामुळे कुठेतरी या भागामधनं हसन मुश्रीफ साहेबांना त्या ठिकाणी दगाफटका सुद्धा मतदारांमधून होऊ शकतो असं वातावरण आहे. पण अर्थात उद्या निवडणुकांमध्ये लोक काय करतील, उद्या जाऊन अजून 10 दिवस आहेत, मतपेटीमधनं लोक जाताना काय करतील यावर निवडणुकीचा कौल अवलंबून असणार आहे. जे ग्राउंड रिपोर्टमध्ये दिसतंय ते तसं असायला पाहिजे याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, कसबा सांगाव.